अवधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांती। हे मंगलाचरण करण्याचं कारण असं आहे की हे मंगलाचरण असं सांगतं की जे कोणी गुरु शिष्य असतील, श्रोते वक्ता असतील, जे कोणी दोघ जण आहेत ते सह एक अध्ययनाची किंवा ज्ञानाची जी पायरी चढणार आहोत ते आपण दोघं एकमेकांसोबत चढूयात. मला जे माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन, तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही सांगा. अशा पद्धतीने आपण ज्ञानाच्या पायऱ्या चढत जाऊ असं सांगणार हे मंगलाचरण आहे. आणि या मंगलाचरणाचा अर्थ असा आहे की त्या ज्ञानाने आपण सर्वजण समृद्ध होऊयात, तेजस्वी होऊयात. म्हणून आपण या मंगलचरणाने आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो आहोत. आता तुम्ही भारतीय दर्शन हा विषय ऐकलेला आहात. भारतीय दर्शनांमधलं आस्तिक दर्शन जे आहेत 6, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक आणि मीमांसा, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. तर उत्तर मीमांसेलाच वेदांत दर्शन असं म्हणतात, हे आपण सगळेजणच जाणतात. त्या वेदांताचं आपल्याला असं वाटत असतं की शंकराचार्य म्हणजे वेदांत किंवा शंकराचार्यांनी सांगितलेलं जे काही असेल तेच वेदांत आहे, त्यालाच वेदांत दर्शन असं म्हणायचं. तर तसं नाही आहे, हा गैरसमज झाला आहे. कारण शंकराचार्यांचा प्रभाव इतका आहे म्हणून आपण शंकराचार्यांचं दर्शन म्हणजे वेदांत दर्शन अशा पद्धतीने त्याला ओळखतो. पण वेदांत दर्शन म्हणजे काय, तर ब्रह्मसूत्र जी आहेत, जी बादरायण व्यासांनी रचली, त्या सूत्रांवर अनेक जणांनी आपापली मतं, आपापलं भाष्य मांडलं आणि त्यातून वेदांताचे विविध संप्रदाय तयार झाले. तर त्याच संप्रदायांची ओळख, त्यातल्या आचार्यांची ओळख, त्यातल्या तत्वज्ञानाची थोडीशी ओळख करून देण्याचा या वेदांत संप्रदाय पंचकम या व्याख्यानमालेचा आपला उद्देश आहे. मला नाशिकच्या लोकांशी बोलायला मिळतं ह्याचा मुळातच पहिल्यापासून आनंद आहे, कारण मी मुळात स्वतः नाशिकची आहे आणि वेदांत दर्शनावर काहीतरी बोलायचं म्हणून मुग्धाने मला 2 वेळा विचारलं. तर मी तिला म्हटलं होतं थांब विचार करून सांगते, कारण परीक्षांचे दिवस आहेत. पण वेदांतावर बोलायचा जो मोह आहे, वेदांतावर अभ्यास करण्याचा जो मोह आहे तो आवरला नाही. आणि या व्याख्यानमालेला मला या सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल मी यांची इतकी ऋणी आहे. कारण वेदांत पुन्हा वाचायला मिळणं ही माझ्यासाठी पर्वणीची गोष्ट होती आणि त्यातही सगळे आचार्य वाचायला मिळणं. त्यामुळे जेवढं मला वाचता आलं, जेवढं मला समजलं त्यातलं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय. आपण आज म्हणून मी असं मानून चालले की तुम्हाला दर्शनाची पृष्ठभूमी माहिती आहे, वेदांत दर्शन म्हणजे काय माहिती आहे हे मानून मग आपण पुढे जातो आहोत. कारण वेदांत दर्शनातला पहिला संप्रदाय जो आज आपण घेतलाय तो म्हणजे मध्व संप्रदाय आज आपण घेतलाय. तर मध्व संप्रदायावर का बोलायचं किंवा अशीच का सुरुवात केली किंवा क्रम असाच का ठेवला आचार्यांचा, तर त्याच्या मागेही एक कारण आहे. ते मी कारण सांगते आणि त्याच्यानंतर मी माझी म्हणजे प्रेझेंटेशन ओपन करते. तर कारण असं आहे की आपण आज मध्वाचार्य जयंती आहे म्हणून आपण मध्वाचार्यांपासून सुरुवात करणार आहोत. मध्वाचार्यांनी द्वैत वेदांत सांगितला, त्याच्यानंतर आपण निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य आणि नंतर शंकराचार्य शेवटी सगळ्यात असं आपण बोलणार आहोत किंवा अशी आपण ओळख करून घेणार आहोत. याच्या मागे कारण असं आहे की द्वैतापासून अद्वैतापर्यंत जाण्याचा प्रवास आपल्या सगळ्यांचा मिळून होणार आहे. त्या प्रवासाचे आपण साक्षीदार होणार आहोत. म्हणून म्हणजे स्थूल गोष्ट समजावून सांगून नंतर आपण सूक्ष्म गोष्टीकडे ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरं असं आहे की आपल्याला शंकराचार्यांबद्दल खूप माहिती असते, पण इतर आचार्यांबद्दलची जी जीवनविषयक माहिती आहे ती फारशी आपल्याला नसते. तर त्याचीही ओळख आपल्याला या व्याख्यानमालेद्वारे होईल. हा हेतू मनात धरून मी सगळ्यात प्रथम मध्वाचार्यांच्या जीवनाविषयी काही सांगणार आहे आणि नंतर मग आपण त्याच्या तत्वज्ञानाचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.
तर मी माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते आहे का आणि आवाज पूर्ण व्यवस्थित येतोय का तेवढं फक्त मला सांगितलं तर बरं होईल. हो, येतोय. मी थोड्या वेळाने व्हिडिओ ऑफ करेन म्हणजे मग रेंजचा काही प्रॉब्लेम येत नाही. हो हो. मध्वाचार्य हा मध्वाचार्यांचा खूप प्रसिद्ध असा फोटो आहे. मध्वाचार्य हे द्वैतवादाचे प्रवर्तक आहेत. मध्वाचार्य ओळखलेच मुळात जातात की ज्यांनी अद्वैतवादाचं म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेल्या अद्वैताचं खंडन केलं. एखाद्या खंडन केलं म्हणजे ते मत मान्य न करता आपलं एक स्वतःचं मत सांगण्याचा प्रयत्न केला. हे भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. कोणतंही मत माझंच मत खरं असं कोणी सांगायला जात नाही की या कारणांमुळे माझं मत अशा पद्धतीने बनलं आहे, अशी कारण मीमांसा केली जाते. म्हणजे भारतीय तत्वज्ञान म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ती सगळ्यांना माहिती असणारी आंधळ्यांची आणि हत्तीची गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे, थोडक्यात गोष्ट सांगते. एक हत्ती असतो आणि त्या हत्तीचं वर्णन करायला 6 आंधळ्यांना सांगितलं जातं. एक त्यांच्या बरोबर डोळस माणूस असतो, तो फक्त त्यांच्या समोर हत्ती आणून ठेवतो आणि मग त्या 6 आंधळ्यांपैकी एक जण जो असतो तो शेपटीपाशी जातो, एक सोंडेपाशी जातो, एक कानांपाशी जातो, एक पायापाशी जातो आणि प्रत्येक जण त्या हत्तीचं वेगवेगळं वर्णन करतो. काय आहे तर तो जो शेपटीपाशी असतो तो म्हणतो की अरे ही तर काहीतरी दोरीसारखी वस्तू आहे. म्हणजे हत्ती म्हणजे काहीतरी दोरीसारखी वस्तू. एक जण जो असतो जो पायापाशी उभा असतो तो म्हणतो अरे ही खांबासारखी काहीतरी वस्तू दिसते. मोठा खांब आहे जो हलत नाही अशा पद्धतीचा एक खांब आहे, अशी म्हणजे हत्ती म्हणजे खांब असं तो सांगतो. हा काही जण जो सोंडेपाशी उभा असतो त्याला ही हलणारी गोष्ट वाटते काहीतरी आणि म्हणून तो असा विचार करतो की हे काहीतरी सापासारखं किंवा हलणारा असा एक छोटा प्राणी आहे आणि तो सतत हलत असतो. हा असे वेगवेगळ्या पद्धतीने ते आंधळे त्या हत्तीला समजावून घ्यायचा प्रयत्न करतात. पण ते आंधळे असल्यामुळे संपूर्ण हत्तीचं ज्ञान त्यांना होत नाही. ते त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर असतात, पण संपूर्ण हत्तीचं ज्ञान होण्यासाठी सर्वंकष सगळ्या आंधळ्यांचा एकत्र विचार केला तरच आपल्याला तो हत्ती समजतो. म्हणजे डोळस माणसाला तो हत्ती समजतो. तसंच आहे, आपण हे जग पाहतो, या जगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. मग हे जग नक्की काय आहे, मी कोण आहे, ही जी वेदांतातली प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीचं उत्तर शोधण्यासाठी वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला. त्याच पद्धतीमध्ये एक आचार्य म्हणजे मध्वाचार्य होत. शंकराचार्यांचं खंडन केलं असलं तरी त्यांचं महत्व कमी होत नाही, कारण शंकराचार्यांचं खंडन किंवा कोणत्याही दर्शनाचं खंडन करण्यापूर्वी, कोणत्याही शास्त्राचं खंडन करण्यापूर्वी त्या शास्त्राबद्दलची माहिती आपल्याला असावी लागते किंवा ज्ञान असायला लागतं, तरच आपण एखाद्याचा मुद्दा आपल्या मताप्रमाणे खोडून काढू शकतो. आणि एक वेगळा विचार आपण समाजाला देऊ शकतो. त्या पद्धतीने मध्वाचार्यांनी द्वैतवाद सांगितला. द्वैतवाद सांगितला म्हणजे काय तर ईश्वर, जीव, जगत याच्यामध्ये एकता नाहीये, एकत्व नाहीये, ते प्रत्येकी वेगवेगळं आहे. आपण हळूहळू हा द्वैतवाद नंतर समजावून घेणारच आहोत, पण ते वेगवेगळं आहे, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ज्ञान होतं. अशा पद्धतीने त्यांनी द्वैतवाद समजावून दिला. ब्रह्मवाद असं पण या द्वैतवादाला दुसरं नाव दिलं जातं. अजून एक महत्वाचं कार्य जे मध्वाचार्यांनी केलं ते म्हणजे त्यांच्या पूर्वी अशी परिस्थिती होती की शैव आणि वैष्णव म्हणजे शिवाला मानणारा एक संप्रदाय होता आणि विष्णूला मानणारा एक संप्रदाय होता. तर तो जो शैव वैष्णव वाद होता तो वाद कमी करण्याचा प्रयत्न मध्वाचार्यांनी त्यांच्या कार्यामध्ये सतत केलेला आपल्याला दिसतो. आता हे झालं दर्शनाच्या बाबतीत, पण जर समजा एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर साधकाने काय काय करावं हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा एक संप्रदाय तयार होतो. दर्शन ही वेगळी गोष्ट आहे आणि संप्रदाय ही वेगळी गोष्ट आहे. संप्रदाय याच्यामध्ये आचार पद्धती येते. दर्शन हा तात्विक विचार झाला, संप्रदायामध्ये आचार पद्धती येते. तर ज्या पद्धतीने मध्वाचार्यांनी त्यांचं दर्शन हे विकसित केलंच,
पण त्यांनी एक संप्रदाय सुद्धा विकसित केला आणि त्या संप्रदायामध्ये त्यांनी काही तत्व सांगितली की साधकांनी किंवा ज्ञान करून घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने काय काय तत्व आचरायला हवीत हे सांगणारा एक संप्रदाय त्यांनी तयार केला आणि मग त्याचे अनुयायी तयार झाले, म्हणून त्यांना माध्व संप्रदायाचे संस्थापक असंही म्हणतात. ही 3 महत्वाची मध्वाचार्यांची कार्य आहेत. एक द्वैत दर्शनाचं प्रणयन केलं, नंतर शैव वैष्णव हा जो वाद होता त्याच्यापैकी शैव वैष्णववादामधला जो काय म्हणता येईल निखळलेला दुवा होता तो दुवा जोडण्याचा प्रयत्न मध्वाचार्यांनी केला आणि माध्व या संप्रदायाची त्यांनी स्थापना केली. हा, आता मध्वाचार्यांबद्दल काय काय गोष्टी आहेत तर मध्वाचार्यांना वायूचा 3रा अवतार मानलं जातं. म्हणजे आपल्याला माहितीच आहे की पहिला वायूचा अवतार हा हनुमान आहे, दुसरा महाभारतातला भीम आहे आणि 3रा अवतार म्हणून मध्वाचार्यांना मानलं जातं. त्यांना पूर्ण प्रज्ञ असंही एक त्यांचं नाव आहे. ते आपल्याला व्याख्यानाच्या ओघात पुढे कळेलच की पूर्ण प्रज्ञ हे त्यांचं कशा पद्धतीने नाव झालं ते. तर हा जो पूर्ण प्रज्ञ म्हणजेच मध्वाचार्यांचा अवतार आहे तो 3रा वायूचा अवतार आहे असं मानलं जातं. आणि तो अवतार का घेतला त्यांनी तर भगवंताचं कार्य साध्य करण्यासाठी म्हणून हा अवतार झाला असं माध्व संप्रदायातले लोक मानतात. मध्वाचार्यांच्या काळाविषयी 2 मतं आहेत. एक आहे 1238 ते इसवी सन 1317 हे सर्वग्राह्य मत आहे. म्हणजे साधारणपणे 13व्या शतकामध्ये मध्वाचार्य होऊन गेले. आता तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रात त्याच वेळी साधारणपणे ज्ञानेश्वरांचा कालखंड आहे. तर विलंबी नावाच्या संवत्सरामध्ये मध्वाचार्यांचा हा अवतार उडुपीमध्ये झाला. तर हे त्यांचं घर आहे जे आपल्याला आजही उडुपी या म्हणजे पाजक नावाचं क्षेत्र आहे ते पुढे येईलच. तर त्या पाजक क्षेत्री अजूनही त्यांचं हे घर आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या वडिलांचं नाव आहे मध्यगेह. हा, हे ऍक्च्युली त्यांचं मूळ नाव म्हणजे तुळू भाषेमध्ये हा एक शब्द आहे नडिल्लायरू. नडिल्लायरू म्हणजे ज्याचं घर गावाच्या मध्यभागी आहे असा जो कोणी आहे त्याला नडिल्लायरू म्हणतात आणि म्हणून मग त्यांचं मध्यगेह असं नाव होतं असं म्हणतात. नंतर वेदवती किंवा सत्यवती हे त्यांच्या आईचं नाव सांगितलं जातं. आणि आता इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे त्यांचं घर आहे आणि त्या घराच्या इथे वाळूमध्ये त्यांची पदचिन्ह म्हटली आहेत असं सांप्रदायिक लोक मानतात. तर त्यामागची कथा अशी आहे की एकदा त्यांच्या आईनी हा जो त्याचं मूळ नाव आहे वासुदेव, आई वडिलांनी ठेवलेलं मध्वाचार्यांचं नाव वासुदेव. तर हा जो वासुदेव होता तो लहानपणी कुठेतरी खूप दूर जंगलामध्ये गेला होता आणि फक्त आईने हाक मारली म्हणून वायूचा अवतार असल्यामुळे तो वायूच्या वेगाने तिथे घरासमोर येऊन आईने हाक मारली म्हणून उभा राहिला. मातृभक्त होता तो आणि म्हणून तिथे येऊन उभा राहिला. तेव्हा त्याचे जे पाय उमटले ती पदचिन्ह आजही त्यांच्या घरी त्यांच्या घराच्या जवळ तिथे दाखवली जातात. हे त्यांचं घर आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हणजे साधारण दसऱ्याच्या दिवशी बुधवारी त्यांचा जन्म झाला. नंतर त्यांचं बालपण जे गेलं ते पाजक नावाच्या क्षेत्री गेलं. हे पाजक क्षेत्र इथे तुम्हाला नकाशामध्ये दिसत असेल की उडुपी जे आहे त्या उडुपी पासून साधारणपणे 8 मैल अंतरावर आहे. तिथे शिवल्ली हे स्थान आहे. आता शिवल्ली हे जे स्थान आहे ते शैव आणि वैष्णव या दोघांच्या अनुयायांचं
स्थान असं मानलं जातं. म्हणजे तुम्ही जर बघितलं ह्या पाजक क्षेत्राची महती अशी आहे की ह्याच्या आजूबाजूला सगळी शिव मंदिर आहेत, शंकराची मंदिर आहेत. आणि नंतर पुढे येईलच आपल्या व्याख्यानाच्या ओघामध्ये की मध्वाचार्यांनी तिथे विष्णूची मूर्ती स्थापन केली. अशा पद्धतीने शिव आणि वैष्णव यांच्यातला दुवा ठरलेलं हे पाजक क्षेत्र हे मध्वाचार्यांचं जन्मगाव आहे. त्या बाबतीतही एक कथा अशी सांगितली जाते की मध्वाचार्य हे वायूचा अवतार आणि अतिशय शक्तिशाली होते, शक्तीचे उपासक होते. त्यांनी एकदा काय झालं, लहानपणी एक अश्वत्थाचा वृक्ष होता. त्या अश्वत्थाचा वृक्ष त्या एका जमिनीवर इथे जवळच परशुराम तीर्थ ज्याचं नाव आहे, त्या परशुराम तीर्थाजवळ तो अश्वत्थाचा वृक्ष होता. तर त्या अश्वत्थाच्या वृक्षावर काही म्हणजे फुलं पानं काहीच येत नव्हतं, नुसताच तो वृक्ष होता. आणि खेळता खेळता त्याला असं विचारलं की तुझ्याकडे खूप शक्ती आहे ना, तर तू हा वृक्ष उलटा करून दाखव. म्हणजे ऊर्ध्वमूल अधःशाख या पद्धतीने, म्हणजे मूळ वरच्या बाजूला आणि बाकी संपूर्ण वृक्ष खालच्या बाजूला. तर ती कथा अशी सांगितली जाते की त्यांनी संपूर्ण वृक्ष आपल्या शक्तीने लहानपणी उलटा केला संपूर्ण. आणि त्या परशुराम तीर्थावर आजही तो अश्वत्थाचा वृक्ष दाखवला जातो. माधव संप्रदायातले लोक तिथे दाखवतात. आता मध्वाचार्यांचं बालपण जिथे गेलं तिथे दंड तीर्थ नावाचे त्यांचे गुरु होते. त्या वासुदेवाचे गुरु होते. वासुदेव हे आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे. 5व्या वर्षी त्यांचं उपनयन संस्कार झाला. उपनयन संस्काराच्या वेळेची पण एक कथा अशी आहे की अनंतेश्वर नावाचं उडुपीला एक शंकराचं मंदिर आहे. तर तिथपर्यंत जाण्याचा जो रस्ता होता, तो जाण्याचा रस्ता असा होता की त्या रस्त्यामध्ये संपूर्ण जंगल होतं आणि त्या जंगलातून तिथे जायला लागायचं. तर उपनयनाच्या वेळी हा जो वासुदेव होता तो कोणाला सापडायलाच तयार नाही, कुठे गेला असं सगळेजण शोधत राहिले. तर वयाच्या 5व्या वर्षी हा वासुदेव त्या जंगलातून अनंतेश्वराच्या मंदिरात गेला आणि तिथे गेल्यावर तो तिथे ध्यान लावून बसला. तर त्याच्यावर सगळेजण शोधत त्या मंदिरात शेवटी आले आणि तिथे त्या मुलाला पाहून त्याच्या वडिलांनी म्हणजे मध्यगेहांनी त्याला विचारलं की अरे तू इथे कसा आलास? तर तो म्हणला काही नाही, मला ह्या अनंतेश्वराने रस्ता दाखवला, मी इथपर्यंत आलो या मंदिरापर्यंत. म्हणजे अनंतेश्वराची त्यांचं नातं तेव्हाच घट्ट झालं होतं. त्यानंतर त्यांनी आई वडिलांनी त्यांच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की भागवत संप्रदायाला सुरुवात झाली होती, म्हणजे वैष्णवांचा प्रभाव वाढायला लागला होता आणि शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान हे त्यांच्या वडिलांना म्हणजे मध्यगेहांना मान्य नव्हतं. त्याच्यावर त्यांना मान्य नव्हतं पेक्षा त्यांना पटत नव्हतं. तर त्याच्यावर आपण काहीतरी करावं अशी मध्यगेहांची इच्छा होती आणि त्या इच्छेनेच ते संसार चालवत होते. पण त्यांना त्याचा रस्ता मिळाला नाही की आपण ह्याच्यावर पुढे काय विचार करायचा किंवा कसं करायचं हे त्यांना त्यावेळेस कळलं नव्हतं. मग या वासुदेवाने ज्याने 11व्या वर्षी संन्यास ग्रहण केला त्या मध्वाचार्यांनी नंतर अद्वैत तत्वज्ञाना बाबतीतली आपली मतं पुढे जगासमोर आणली आणि ते द्वैत वेदांताचे महत्वाचे आचार्य ठरले. म्हणजे आई वडिलांनी ज्याची सुरुवात करून दिली होती वडिलांनी, त्याची सुरुवात झाल्यावर त्या सगळ्या सुरुवातीचा किंवा त्या विचार प्रक्रियेचा संपूर्ण काय परिपाक म्हणूयात आपण, तो म्हणजे मध्वाचार्यांचं तत्वज्ञान. आता ज्यांना मध्वाचार्य म्हणून ओळखलं जातं त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा नाव ते म्हणजे वासुदेव, जो अनंतेश्वराचा मध्यगेह आणि वेदवतीला झालेला कृपाप्रसाद आहे. मग नंतर जेव्हा संन्यास घ्यायचं ठरवलं तेव्हा अच्युत प्रेक्ष नावाचे
त्या काळी अत्यंत विद्वान असे गुरु होते. त्यांच्याकडे हा वासुदेव गेला आणि त्याने संन्यास घेण्याची इच्छा बोलून दाखवली. मग अच्युत प्रेक्षांनी त्यांना संन्यास दिला. तर ज्या वेळेस संन्यास घेतला त्यावेळेस गुरूंनी त्यांचं नाव ठेवलं पूर्ण प्रज्ञ तीर्थ. नंतर आई वडिलांच्या अशी इच्छा होती की त्यांना त्यांचं एकच अपत्य होतं. मग ते अपत्य अजून आपल्याला एखादा अपत्य असेल तर आपल्याला सांभाळायला कोणीतरी राहील या इच्छेने त्यांनी वासुदेवाला म्हणजेच पूर्णप्रज्ञ आचार्यांना अशी गळ घातली की तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. तर त्याच्यावर पूर्णप्रज्ञांनी असं उत्तर दिलं की थोड्याच काळात तुम्हाला अजून एक मुलगा होईल आणि तो जो मुलगा असेल तो तुमचा सांभाळ करेल. मला संन्यासाचाच मार्ग घ्यायचा आहे हे ठामपणे त्यांनी सांगितलं. त्यांना मध्यगेहांना आणि वेदवतीला पुढचा मुलगा होईपर्यंत पूर्णप्रज्ञ आपल्या आईवडिलांकडेच थांबले, त्यांची सेवा केली आणि त्यानंतर मग परत अच्युत प्रेक्षांकडे म्हणजे आपल्या गुरूंकडे ते परत आले. ते परत आल्यानंतर त्यांच्या अनेक त्यांच्या विद्वत्तेमुळे किंवा त्यांच्या मुळात असलेल्या अनेक गुणांमुळे ते सगळीकडे नावलौकिक मिळवू लागले. म्हणजे त्या काळी वादाची पद्धत होती. वाद म्हणजे एखादा मुद्दा सांगून त्याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यावर पूर्णप्रज्ञांनी आपली मुद्रा किंवा ठसा उमटायला सुरुवात केला होता असं आपण म्हणूयात. आणि हळूहळू मग अच्युत प्रेक्षांनी त्यांना आपल्या मठाचं अधिपतित्व बहाल केलं आणि मग तेव्हा त्यांचं नाव त्यांनी ठेवलं आनंद तीर्थ. म्हणजे आनंद तीर्थ आणि पूर्णप्रज्ञ ही मध्वाचार्यांचीच नाव आहेत. आता मध्वाचार्यांचे असे कोणते गुण होते की ज्यामुळे ते सगळ्यांना प्रिय झाले होते? तर महत्वाची गोष्ट आपल्याला महत्वाची ती पुढे येणारच आहे, ती म्हणजे त्यांची संशोधन वृत्ती होती. त्यांनी फक्त दर्शनिक किंवा दार्शनिक काम किंवा ग्रंथरचना एवढंच केलं नाही तर गिर्यारोहणामध्ये सुद्धा त्यांना मोठी गती होती. मुष्टिविद्या, मल्लविद्या, मी मगाशी जसं म्हटलं की वायूचा अवतार असणारे मध्वाचार्य ते मुष्टिविद्येमध्ये पारंगत होते, मल्लविद्येमध्ये पारंगत होते. पुढे अजून एक शिष्यांच्या यादीमध्ये आपल्याला येईलच. मध्वाचार्य हे मोठे संगीत तज्ञ होते. त्यांना नृत्य आणि नाट्य यांची सुद्धा जाण चांगली होती आणि ते प्रत्युत्पन्नमती होते. म्हणजे काय, एखाद्याला बरोबर त्यावेळेस कोणते उत्तर द्यायचं, ज्याला आपण प्रसंगावधान म्हणूयात, तसं प्रसंगावधानी ते होते. त्यांना अरेबिक आणि पर्शियन इत्यादी अनेक परदेशी भाषांचं सुद्धा ज्ञान होतं. म्हणजे संस्कृत इत्यादींचं अध्ययन तर झालंच होतं, पण अरेबिक पर्शियन या भाषांचंही त्यांना ज्ञान होतं. त्याची एक गोष्ट पण त्यांच्या यात्रांमध्ये आपल्याला आढळून येते. एका मुसलमान राजाबरोबर त्यांचं जेव्हा ते गंगेच्या पाण्यातून जात होते तेव्हा मुसलमान राजाशी त्यांनी जे संभाषण केलं त्या संभाषणावरून आपल्याला असं लक्षात येतं की अरेबिक आणि पर्शियन भाषांचं त्यांचं ज्ञान अगाध होतं. मध्वाचार्यांनी आपल्या धर्म प्रसारासाठी 3 यात्रा केल्या, महत्वाच्या 3 यात्रा, म्हणजे 3 देशांच्या म्हणूयात आपण. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी संन्यास धारण केला पूर्णप्रज्ञ या अवस्थेमध्ये, गुरूंबरोबर त्यांनी दक्षिण भारताचा जो दक्षिण प्रदेश आहे त्याची यात्रा केली. त्यानंतर मग आनंद तीर्थ म्हणून उत्तर भारताची यात्रा केली. मग बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी जो व्यास मुनींचा आश्रम आहे, कारण व्यासांना मध्वाचार्यांनी गुरुस्थानी मानलं होतं. व्यासांच्या सगळ्या जवळजवळ ज्या काही महत्वाच्या अशा कृती आहेत किंवा रचना आहेत त्याच्यावर मध्वाचार्यांचं खूप मोठं काम मध्वाचार्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्यांनी 3 वेळा बद्रीनाथाची यात्रा केली होती. 3 वेळा बद्रीनाथाची यात्रा करणारे असे हे मध्वाचार्य. आणि नंतर अंतिम यात्रा त्यांनी बद्रिकाश्रमीच केली आणि ती माघ शुद्ध नवमीच्या दिवशी त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं.
मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं तर शिष्यांची पण गोष्ट आहे. यातले हे जे 2 शिष्य आहेत, शोभन भट्ट आणि श्यामशास्त्री, तर शोभन भट्ट हे महाराष्ट्र गोदावरी तीरी म्हणजे नाशिकच्या जवळ शोभन भट्टांची मध्वाचार्यांशी त्या ठिकाणी भेट झाली शोभन भट्टांशी, आणि शोभन भट्ट यांचं पुढे संन्यासाश्रमातलं नाव पद्मनाभ तीर्थ असं त्यांनी केलं. त्यानंतर श्यामशास्त्री हेही महाराष्ट्र देशीचे आहेत. त्यांचं पुढे संन्यासाश्रमातलं नाव नरहरी तीर्थ. नंतर माधव तीर्थ, अक्षोभ तीर्थ हे त्यांचे शिष्य होते. तर अशा पद्धतीने त्यांचे शिष्य, आता तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू धर्मप्रसाराच्या कार्यासाठी त्यांनी, मी म्हटलं तसं, संशोधनाचं कार्य केलं. त्यांचे एकूण 37 ग्रंथ मध्वाचार्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यातले 37 म्हणजे जी 10 महत्वाची उपनिषद आहेत, ईश कठकेन, तर ती 10 उपनिषद, त्या 10 उपनिषदांवर त्यांनी भाष्य केलंय, ज्याला वेदांतात प्रस्थानत्रयी म्हणून ओळखलं जातं. ते म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता, या तिन्हीवरही मध्वाचार्यांचं भाष्य प्रसिद्ध आहे. मध्वाचार्यांनी ब्रह्मसूत्रांवर 4 रचना केल्या आहेत: ब्रह्मसूत्र भाष्य, ब्रह्मसूत्र अणुभाष्य, ब्रह्मसूत्र अनुव्याख्यान आणि ब्रह्मसूत्र अनुव्याख्यान निर्णय. या अनुव्याख्यानावरच त्यांनी जी टीका लिहिली ते म्हणजे अनुव्याख्यान निर्णय. भगवद्गीतेवर त्यांची 2 भाष्य प्रसिद्ध आहेत, एक भगवद्गीता तात्पर्य निर्णय आणि भगवद्गीता भाष्य. तर भगवद्गीतेविषयी मध्वाचार्य असं म्हणतात की सर्व भारत अर्थसंग्रहाम वासुदेव अर्जुन संवाद रूपाम भारत पारिजात मधुभृताम गीताम उपनिबंध, असं मध्वाचार्यांचं वचन आहे. तर आणि तुम्हाला असं लक्षात येईल की महाभारत आणि महाभारतातला श्रीकृष्णार्जुन संवाद जो आहे, जो भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध आहे, तो म्हणजे महाभारताचं जणू काही, किंवा भारत या देशातलं जणू काही पारिजातामध्ये जे मधु म्हणजे मध निघतो, तशा पद्धतीचं आहे, अशी उपमा मध्वाचार्य देतात. आणि तुम्हाला मी मगाशी जसं म्हटलं की संत ज्ञानेश्वरांचा काळ सुद्धा तोच आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा असं म्हटलंय की आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंग, म्हणजे भारतातला कमळाचा परागकण म्हणजे भगवद्गीता आहे. हे दोनही आचार्य, संत ज्ञानेश्वर आणि मध्वाचार्य, हे दोनही साधारण एकाच काळातले आहेत. आणि या रचनांवरून असं दिसतं की त्यांनी भगवद्गीतेविषयी जो विचार मांडलाय तोही एकच आहे, म्हणजे समान विचार करणारे असे हे 2 आचार्य आहेत, असं या रचनांवरून वाटतं. संत ज्ञानेश्वरांचा तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर तो अद्वैताकडे जातो, मध्वाचार्य हे द्वैतवाद सांगतात, हे आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर मध्वाचार्यांचं अजून एक मोठं संशोधनात्मक काम म्हणजे त्यांनी महाभारताचा तात्पर्य निर्णय केला. त्यांनी ज्या 3 यात्रा केल्या, ज्या महत्वाच्या यात्रा होत्या, त्यामध्ये त्यांनी विविध ठिकाणहून हस्तलिखित गोळा करून महाभारताची मूळ प्रत काय असू शकेल किंवा महाभारताचा तात्पर्य काय असू शकेल हे सांगणारा एक संपूर्ण मोठा ग्रंथ तयार केला, ज्याचं नाव आहे महाभारत तात्पर्य निर्णय. हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानला जातो मध्व संप्रदायामध्ये. तसंच दुसरं आहे भागवत पुराणावर त्यांनी लिहिलेला ग्रंथ, तो म्हणजे भागवत तात्पर्य निर्णय. त्यानंतर यमक भारत हे महाभारताचं काव्यमय सार सुद्धा त्यांनी लिहिलंय. याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगते, यमक भारत वाचायला मिळालं तर जरूर वाचा, छोटंसं छान पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एक जो श्लोक आहे तो फक्त भा, हे जे अक्षर आहे भा, भोला काना भा, एवढ्याच 28 वेळा हेच अक्षर त्यांनी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की सगळी जी भा म्हणजे तेजाची, म्हणजे नक्षत्रांना आपल्याकडे भा असं म्हणायची पद्धत आहे, तर नक्षत्र जी काही आकाशामध्ये आहेत ती संपूर्ण सगळी नक्षत्र ही अतिशय आपल्या तेजाने आम्हाला प्रकाशित करू अशा पद्धतीच्या, अशा अर्थाचं ते भा अक्षराचा एक संपूर्ण काय म्हणता येईल विद्वत्मय असा तो श्लोक आहे. आणि तो मुळातून यमक भारत वाचण्यासारखा आहे. त्यानंतर विष्णू तत्व निर्णय,
हा एक महत्वाचा ग्रंथ त्यांनी रचला. आणि मी अजून म्हणत होते जसं की ते संशोधन ही त्यांची वृत्ती होती मूळ, म्हणून त्यांनी एक जयंती निर्णय नावाचा ग्रंथ रचला. ज्या जयंती निर्णयामध्ये, ज्याला जयंती कल्प असं दुसरं नाव आहे, श्रीकृष्णाच्या जन्माविषयी लिहिलेला हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये श्रीकृष्णाच्या जयंतीपासून, जन्मापासून, ते जन्म कोणत्या नक्षत्रावर झाला आणि तिथून पुढे त्याचा संपूर्ण उत्सव, म्हणजे कंसाच्या दरबारात जायच्या अगोदर ज्या काही बाललीला आहेत श्रीकृष्णाच्या, त्या सगळ्या बाललीला त्यांनी 12 श्लोकांमध्ये वर्णन केलेले आहेत. आणि श्रीकृष्णाच्या भक्तीचं महत्वाचं पाऊल आणि संशोधनात्मक, म्हणजे की कसा जन्म झाला असेल किंवा त्याचा काळ काय असेल, अशा पद्धतीचं एक संशोधनात्मक काम त्यांनी या जयंती कल्पामधून आपल्या पुढे मांडलेलं आहे. त्यानंतरचे त्यांचे ग्रंथ आहेत जे प्रकरण ग्रंथ आहेत. प्रकरण ग्रंथ म्हणजे एखाद्या शास्त्रामध्ये काय आहे ज्याच्यावरून आपण ते शास्त्र समजावून घेऊ शकतो. म्हणजे एखादा काय म्हणता येईल, शास्त्रामध्ये प्रवेश करू इच्छिणारा, म्हणजे पहिलीत, त्या शास्त्राच्या पहिलीत असणारा असा जर एखादा माणूस असेल, अशी एखादी व्यक्ती असेल, तर तिला त्या शास्त्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय समजावून घेणं योग्य आहे असं सांगणारा जो ग्रंथ असतो त्याला प्रकरण ग्रंथ म्हणतात. तर असे आचार्यांचे हे प्रकरण ग्रंथ आहेत, ज्याच्यामध्ये कथा लक्षणं, कथा कशी सांगावी, प्रमाण लक्षणं म्हणजे शास्त्रामध्ये प्रमाण कोणती असावीत, किंवा तत्वोद्योत, तत्वविवेक, तत्वसंख्यानं, हे प्रकरण ग्रंथ आचार्यांनी रचले. त्यानंतर मी जसं म्हटलं की आचार्य हे फक्त दार्शनिकच नव्हते, तर त्यांनी एक संप्रदाय निर्माण केला. तर त्या संप्रदायामध्ये, म्हणजे त्यात आता आपण पहिले दूषण ग्रंथ म्हणूया, कारण दूषण हा शब्द आचार्यांनी तिथे वापरलेला आहे, पण नंतर हे खंडनत्रयी म्हणून प्रसिद्ध झालेले असे ग्रंथ आहेत. तर हे जे ग्रंथ आहेत हे शंकराचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये जे महत्वाची तत्व आहेत किंवा जे महत्वाची मतं आहेत ती खोडून काढण्यासाठी, किंवा त्याच्यातले आचार्यांच्या संप्रदायातले सांप्रदायिक लोक म्हणतात की ते दूषण ग्रंथ आहेत, ते खंडन नाहीत, म्हणजे पूर्णपणे हे चूकच आहे असं मानण्यापेक्षा दूषण, याच्यातले दोष काय आहेत, दूषण काय आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न केलेले असे हे ग्रंथ आहेत. म्हणून उपाधी दूषण, मायावाद दूषण, म्हणजे मायावाद हा जो शंकराचार्यांनी सांगितला आहे त्याचं खंडन या मायावाद खंडन नावाच्या ग्रंथात केलंय. आणि प्रपंच मिथ्यात्व अनुमान, हा प्रपंच मिथ्या आहे असं शंकराचार्यांनी सांगितलं, तर त्याबद्दलचं जे अनुवाद दिला, म्हणजे अनुमान दिलाय, अनुमान प्रमाणाने ते सिद्ध केलं आहे, त्याबद्दलचं खंडन मध्वाचार्यांनी या प्रपंच मिथ्यात्व खंडन या ग्रंथामध्ये केलंय. आता जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं की हे सगळे जे ग्रंथ आहेत हे सगळे ग्रंथ दर्शनाशी संबंधित आहेत, पण एखादा संप्रदाय निर्माण करायचा तर त्याच्यासाठी जे वेगवेगळ्या पद्धतीचे साधक असतात त्या साधकांसाठी जी दिलेली दिनचर्या किंवा नित्यक्रम असतो त्यासाठीचे काही ग्रंथ असतात, तर त्या संप्रदायात प्रसिद्ध असणारे. तर माधव संप्रदायामध्ये हे 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. एक कर्मनिर्णय, दुसरा यतिप्रणवकल्प आणि तिसरा आहे सदाचार स्मृती. तर कर्मनिर्णय म्हणजे जे संन्यासी साधक आहेत त्यांनी त्यांच्यासाठी रचलेला असा ग्रंथ म्हणजे कर्मनिर्णय, म्हणजे संन्यास घेतल्यानंतर साधकाने काय काय करायचं हे सांगणारा ग्रंथ आहे. नंतर यतिप्रणवकल्प, याच्यामध्ये ओंकाराची उपासना आणि ओंकाराची साधना सांगितली आहे. आणि सदाचार स्मृती हा गृहस्थांसाठी, गृहस्थाची दिनचर्या कशी असावी हे सांगणारा ग्रंथ आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने श्रीकृष्ण किंवा विष्णूचं जे नृसिंह रूप आहे किंवा नरसिंह हे जे हा जो विष्णूचा अवतार आहे त्या विष्णूची भक्ती किंवा त्या रूपाची भक्ती कशी करावी याबद्दल आचार्यांनी प्रामुख्याने सांगितलं आहे. तर नृसिंहाची स्तुती जी आचार्यांनी केली आहे ती प्रसिद्ध आहे, ज्याला नखस्तुती स्तोत्र असं सुद्धा म्हणतात. म्हणजे विष्णूच्या नखांनी
काय म्हणता येईल दुष्टांचा संहार केला, तर त्या नखांची म्हणजे त्या नृसिंहाची स्तुती केलेली आहे. तर त्या नृसिंहाचे भक्त असणारे असे मध्वाचार्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्या कथा, त्यांची जी रचना आहे, जे ग्रंथ आहेत, त्याचं मंगलाचरण त्यांनी नृसिंह स्तुतीने केलेलं आहे. म्हणजे कथा लक्षणाचं मंगलाचरण असेल किंवा भागवत पुराणावरची भागवत तात्पर्य निर्णय ही जी टीका आहे त्याचं मंगलाचरण असेल, त्या सगळ्याचं मंगलाचरण त्यांनी नृसिंह स्तुतीने केलेलं आहे. आता आपण जाऊयात प्रमाणांकडे. आता आपण दार्शनिक जो भाग आहे माध्व दर्शनाचा किंवा द्वैतवादाचा तो बघूयात. मध्वाचार्यांनी साधारणपणे 3 प्रमाण मानली आहेत. एक प्रत्यक्ष, दुसरं आगम म्हणजे शब्द आणि तिसरं अनुमान. पण आगमांमध्ये कोणते कोणते आगम मान्य आहेत या संप्रदायाला, तर 4ही वेद, ऋग्वेदादयः 4 वेदः, 4 वेद, नंतर पांचरात्र आगम, रामायण आणि ब्रह्मसूत्र आणि महाभारत, या सगळ्यांवर या सगळ्या ग्रंथांना प्रमाणभूत असं मानून मध्वाचार्यांनी आपला द्वैतवाद सांगितला आहे. महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये त्यांनी ही प्रमाणच महत्वाची आहेत आणि त्याच्यावरच आधारित आपल्याला तत्वज्ञान समजावून घ्यावं लागतं हे त्यांनी पटवून दिलं आहे. तर ही प्रमाण आहेत. आणि प्रमाण म्हणजे काय, तर ज्ञानाची साधनं. ज्ञान कशावरून करून घ्यायचं, तर ही ज्ञानाची साधनं आहेत. आता आपल्याला कशाचं ज्ञान करून घ्यायचं म्हणजे प्रमेय काय आहेत, आपल्याला काय जाणून घ्यायचंय, तर ईश्वर जाणून घ्यायचंय किंवा आत्मा, जगत, जीव म्हणजे काय हे जाणून घ्यायचंय. हे संप्रदायाचं किंवा तत्वज्ञानाचं दर्शनाचं एक उद्दिष्ट आहे. तर ईश्वर म्हणजे काय किंवा जगत म्हणजे काय, त्याच्यातला एकमेकांमधला परस्परांमधला संबंध काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न मध्वाचार्यांनी अशा पद्धतीने केला आहे की हे जे जग आहे ते ईश्वराने निर्माण केलेलं जग आहे. ईश्वर हे एक सत्य मानलंय त्यांनी आणि या संपूर्ण विश्वाचं आधारभूत तत्व मानलंय. त्या ईश्वराचे ज्ञान, शक्ती, क्रिया हे मुळातले गुण आहेत. प्रकाश, चैतन्य, आनंद याने भरलेला असा तो ईश्वर आहे. हा झाला ईश्वर. बाकी जगत आणि जीव हे दोन जे आहेत त्यांना परतंत्र सत्य. परतंत्र सत्य म्हणजे कशावर तरी अवलंबून असणारं सत्य, म्हणजे ईश्वरावर अवलंबून असणारं सत्य असं मानलंय. आणि म्हणूनच हा द्वैतवाद आहे. ईश्वर हा स्वतंत्र सत्य एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जगत आणि जीव हे त्याच्यावर अवलंबून असणारी अशी सत्य मानलेली आहेत. तर हा आत्मा आहे तो परतंत्र सत्य आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे. तो जीवात्मा अनुरूप आहे. मग तर त्या परब्रह्माचं म्हणजे एखाद्या पावसाच्या थेंबामध्ये प्रकाश गेला आणि तो परावर्तित झाला. तर तो जो मूळ पांढरा प्रकाश आहे तो म्हणजे ईश्वर आणि परावर्तित झालेला जो प्रकाश आहे जो वेगवेगळ्या रंगाचा असतो तो प्रकाश म्हणजे जीवात्मा. अशा पद्धतीने मध्वाचार्यांनी आपल्याला ईश्वर, जीव आणि जगत समजावून दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं जे योगदान आपल्याला या दर्शनाचं म्हणता येईल ते म्हणजे यांनी जगताचे 5 भेद मानलेत आणि हे पंचभेद ज्याला कळतात त्यालाच मोक्ष प्राप्त होतो असं हे दर्शन किंवा असा हा संप्रदाय मानतो. तर या जगताचे जे 5 भेद आहेत ते भेद काय आहेत, त्या भेदावर संपूर्ण सृष्टी अवलंबून आहे असं द्वैतवादामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे पंचभेद हा महत्वाचा सिद्धांत मध्व संप्रदायाने किंवा मध्वा दर्शनामध्ये मानलेला आहे. तो आहे ते 5 भेद कोणते, तर जीवात्मा आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद असतो. 2 जीवात्म्यांमध्ये भेद असतो. जीवात्मा आणि जड पदार्थ यांच्यामध्ये भेद असतो. ईश्वर आणि जड पदार्थ यांच्यामध्ये भेद असतो आणि 2 जड पदार्थांमध्ये सुद्धा भेद असतो. त्या भेदावरच, त्या भेदाच्या ज्ञानावरच
जर आपल्याला त्या भेदाचं ज्ञान व्यवस्थित झालं तरच साधकाला मुक्ती मिळू शकते, मिळण्याची शक्यता निर्माण होते असं आपण म्हणूयात. कारण आपण इथून पुढे जीव म्हणजे काय बघूयात तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्यांनी जीव हे वेगवेगळ्या पद्धतीचे मानलेले आहेत. त्यामुळे मुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते जर हे 5 भेद कळले साधकाला तर. अशा पद्धतीचं महत्वाचं योगदान मध्वाचार्यांचं आहे. त्यांनी कोणते कोणते पदार्थ मानले, पदार्थ म्हणजे प्रमेय, समजावून काय घ्यायचंय आपल्याला, तर आपल्याला समजावून घ्यायचंय हे पदार्थ समजावून घ्यायचे. आता तुम्हाला द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, विशिष्ट, अंशी, अंशी म्हणजे ज्याच्यात ईश्वराचा अंश आहे असा जीव, शक्ती, ईश्वराची शक्ती आहे ती, सदृश आणि अभाव हे पदार्थ आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. असं ज्याला जड पदार्थ असं आपल्या 5 भेदांमध्ये त्यांनी सांगितलं. तर ते जे जड पदार्थ आहेत त्यांची पुन्हा पुढे विभागणी केली आहे ती अशा पद्धतीने केलेली आहे. आणि मग परत पुढे अनेक पद्धतीने त्यांनी विभागणी केली आहे. जसं द्रव्य कसे आहेत, किती आहेत, तर द्रव्य 20 आहेत वगैरे अशा पद्धतीची ही विभागणी आहे. तर ह्याच्या खोलात आपण नको शिरूयात. त्यांनी जीवाची विभागणी कशी दिली आहे हे बघणं महत्वाचं ठरेल. कारण जीव त्यांच्या मते म्हणजे द्वैतवादाच्या मते नित्य, मुक्त आणि बद्ध असे 3 प्रकारचे असतात. जर बद्ध जीव जो आहे त्याचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एक आहे तमोयोग्य, जो तामसिक गुणांनी युक्त असतो, तो नरकाला जाण्यास योग्य असतो. एक नित्य संसारी जीव असतो जो राजसिक गुणांनी युक्त असतो. आणि मग मुक्ती कोणाला मिळते, तर मुक्तियोग्य असे वेगळे जीव असतात, ते पण बद्धच असतात, पण ईश्वराच्या इच्छेने त्यांना मुक्ती मिळू शकते. आणि ते जे मुक्ती मिळवू शकणारे असे जीव आहेत त्यांच्यामध्ये हे 5 येतात. देवता, ऋषी, पितृ, एखादा चक्रवर्ती, पुण्यात्मा, शासक म्हणजे उदाहरणार्थ जनक इत्यादी राजश्री जे आहेत ते, आणि कर्म आणि दुःख यांचा सर्वस्वी त्याग केलेले असे सात्विक जीव यांना मुक्तियोग्य जीव असं मानलं जातं. मग त्यांनी पुढे जीवसंघ म्हणून सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये देव, मनुष्य, दानव यांचे जीवांचे संघ सांगितलेले आहेत आणि त्यांची पुन्हा विभागणी केली आहे. पण ह्यामध्ये महत्वाचं असं आहे की हे जे बंधनात पडणारे जीव आहेत ते कशामुळे बंधनात पडतात याचं कारण द्वैत दर्शनामध्ये असं दिलंय, द्वैतवादामध्ये, की ईश्वराची इच्छा हेच बंधाचं मूल आहे. आणि मग त्या बंधाचे हे 5 भेद पडतात. अविद्येमुळे जीव बंधात पडतो किंवा लिंग देह जो त्याचं स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीराने युक्त असणारा जो देह आहे त्याच्यामुळे तो बंधनात पडतो. ही प्रकृती आच्छादक ठरते. किंवा काम म्हणजे इच्छा आणि कर्म, तर कर्माची व्याख्या मध्वाचार्यांनी फार सुंदर दिली आहे, ती पण आपण पुढे बघणार आहोत. तर अशा पद्धतीने जीव, जगत आणि ईश्वर या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यातला ईश्वर हे आधारभूत सत्य आहे हे आपण बघितलं, आणि परतंत्र कोण आहेत तर जगत आणि जीव, अशा पद्धतीने द्वैतवाद त्यांनी सांगितलं आहे. आता मग हे जे ईश्वर तत्व आहे किंवा पूर्ण ब्रह्म तत्व आहे ते कोण आहे तर ते परब्रह्म नारायण म्हणजेच विष्णू हाच पूर्ण ब्रह्म आहे. अशा पद्धतीचं हे तत्वज्ञान आहे. याच्यामध्ये नारायणाच्या समीप जाणं, त्याच्या पूर्ण शरणागत होणं अशा पद्धतीचं, म्हणजे वंद्य काय आहे, वंदनीय या जगात एकच गोष्ट आहे ती म्हणजे विष्णू. त्या विष्णूलाच सगळ्यांनी शरण जावं आणि तो आपल्या इच्छेने हे जग चालवतो, अशा पद्धतीचं हे तत्वज्ञान आहे. आता ह्याच्यामध्ये जे ब्रह्मसूत्र जी सांगितलेली आहेत ती ब्रह्मसूत्र व्यासमुनींनी सांगितली. ती व्यासमुनींनी का सांगितली, कारण विष्णूनी परब्रह्माने त्याला आज्ञा केली होती व्यासमुनींना, आणि त्या आज्ञेने त्यांनी ब्रह्मसूत्र सांगितली. एक 2च मिनिट. मोबाईल वरून जे जॉईन मुनींनी ब्रह्मसूत्रांची रचना केली, त्या रचनांवर व्यासमुनींनी आज्ञा दिल्यामुळे मध्वाचार्यांनी पुढे ग्रंथांची निर्मिती केली असं
मध्वाचार्य संप्रदायातले लोक मानतात. तर तो जो नारायण आहे, ते जे पूर्ण ब्रह्म आहे, त्या ईश्वराच्या इच्छेनेच मोक्षाची प्राप्ती होते असं सांगितलंय. तर ती कशी होते मोक्षाची प्राप्ती? भगवंताच्या कृपेने होते. भगवंताच्या प्रती अत्यंतिक स्नेह म्हणजे भक्ती. आणि ती भक्ती कशी होते? तर ते जे ईश्वर आणि जीव जड पदार्थ जगत यांचं जे भेदाचं ज्ञान आहे, त्या 5 भेदांचं ज्ञान झाल्यावरच अपरोक्ष ज्ञान होतं आणि त्या ज्ञानानेच भक्तिप्रत एखाद्याला जाता येतं. भक्तीशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही असं मानणारा माध्व संप्रदाय आहे. भगवंताचा अतिशय अनुग्रह झाल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही हेच सांगितले. त्याच्यामुळे 5 भेदांचं ज्ञान आणि विष्णूचं स्वरूप ज्ञान हे जेव्हा ईश्वराची इच्छा होते, विष्णूची किंवा नारायणाची किंवा भगवंताची इच्छा होते, त्याशिवाय म्हणजे भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही असं यामध्ये मोक्षाचं स्वरूप आहे. मग मोक्ष मिळवायचा असेल तर गुरु कसा असावा हे सांगितलंय. गुरुची अर्चना केल्याशिवाय भक्ताला मोक्षाप्रत किंवा मुक्तीच्या मार्गाकडे जाता येत नाही. त्यामुळे नित्य गुरुचं अर्चन करणं, सेवा करणं हे या संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे. गुरुला प्रसन्न केलं तरच भगवंत प्रसन्न होतो, अशा पद्धतीचं सत्य त्यांनी सांगितलंय. मध्वाचार्यांचे गुरु म्हणजे साक्षात व्यास, महर्षी व्यास, ज्यांनी जी शास्त्र रचली व्यासांनी, त्या शास्त्रांचं संपूर्ण तात्पर्य महाभारतामध्ये किंवा भागवतामध्ये आलं आहे असं मानून मी विष्णूच्या आज्ञेने आणि व्यासांच्या आज्ञेने त्याच्यावर भाष्य करतो आहे असं मध्वाचार्य आपल्या ग्रंथामध्ये सर्वात प्रथम सांगतात. आणि कृष्णद्वैपायन व्यास ज्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली, ज्यांनी महाभारत रचलं, ज्यांनी पुराणांची रचना केली, ते व्यास महर्षी हे साक्षात नारायणाचा अवतार आहे असं माध्व संप्रदायामध्ये मानलं जातं. त्यामुळे व्यासांची स्तुती ही माध्व संप्रदायामध्ये महत्वाची मानली जाते. आता संन्यास या शब्दाची खूप सुंदर व्याख्या मध्वाचार्यांनी केली. द्वेषादि वर्जनम एव संन्यास शब्दार्थ. द्वेष इत्यादी जे षड विकार आहेत ते सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे संन्यास, हे सगळ्यात पहिल्यांदा मध्वाचार्यांनी सांगितलं. आणि मी जसं मगाशी म्हणलं की कर्माविषयी सुद्धा त्यांचं खूप छान मत आहे. कर्माविषयी त्यांनी काय काय सांगितलंय तर नाना जनस्य शुश्रूषा, विविध लोकांची दीन दुबळ्यांची शुश्रूषा करणं, सेवा करणं म्हणजे समाज सेवा करणं हे एक प्रकारचं महत्वाचं कर्म आहे. म्हणजे समाज सेवेतून आध्यात्मिक उन्नती साधता येते किंवा साधली जाऊ शकते हे मध्वाचार्यांनी आपल्या तत्वज्ञानातून आपल्या धर्म प्रसाराच्या वेळी सांगितलं. त्यामुळे मानवाला एक खूप चांगला संदेश दिलाय. कर्म म्हणजे काय तर दीनदुबळ्यांची सेवा शुश्रूषा करणं हे सुद्धा एक प्रकारचं महत्वाचं कर्म आहे आणि ते मुक्तीचा मार्ग आहे. मोक्षाच्या साधनेसाठी लागणारं कर्म म्हणजे काय तर दीनदुबळ्यांची सेवा असं आचार्यांनी सांगितलं. आता आचार्यांच्या विविध ग्रंथांमध्ये विविध मतं आढळतात आणि त्याच्यामध्ये काही आजच्या जगाशी साधर्म्य साधणारे असे खूप मुद्दे आढळतात. 13वं शतक आणि आता 20वं शतक यातले काही साम्य असणारे मुद्दे. तर आचार्यांचं ज्ञानाविषयी आपण बोललोय तर एक मुद्दा फक्त इथे सांगते आणि पुढे जाते. आचार्यांचं वनस्पती संबंधीचं ज्ञान बघा. झाडं झुडपं वेली यांच्यामध्ये सजीवता आहे असं ते मानतात. वनस्पती माणसाच्या कृतीला प्रतिसाद देतात असं आचार्यांनी लिहून ठेवलंय. आणि पुढचं बघा, ज्याला आपण आज म्युझिक थिअरपी म्हणून ओळखतो, संगीतामुळे वनस्पती भारल्या जाऊन त्यांची पालवी, फुलं, फळं ही यांच्यामध्ये वाढ होते असं आचार्यांनी अनुव्याख्यानात म्हणजे ब्रह्मसूत्रांवर टीका करताना सांगितलेलं आहे. यावरून इतर शास्त्राचं सुद्धा आचार्यांना ज्ञान होतं हे आपल्याला दिसून येतं. ही संपूर्ण जी मध्वाचार्यांची माहिती आहे, त्यांच्या जीवन कार्याविषयीची जी माहिती आहे ते सांगणारे ग्रंथ आज उपलब्ध आहेत. त्यातले महत्वाचे ग्रंथ म्हणजे
मध्वाचार्यांचे जे शिष्य होते त्रिविक्रम, त्या त्रिविक्रमांनी श्री मध्व विजय नावाचा ग्रंथ लिहून ठेवला त्यांच्या मुलाने नारायण पंडितांनी. त्या श्रीमध्व विजय ग्रंथाची आपल्याला आज पुस्तकं उपलब्ध होतात आणि एक वादिराज लिमये यांचं देणे प्राणेशाचे नावाचं पुस्तक आहे. त्या देणे प्राणेशाचे यामध्ये त्यांनी माधव संप्रदायाविषयीची संपूर्ण माहिती आणि श्रीमध्व विजय या नारायण पंडितांनी रचलेल्या ग्रंथाच्या आधारावरून मध्वाचार्यांचं जीवनचरित्र सांगितलेलं आहे. दुसरा ग्रंथ म्हणजे मणिमंजिरी, याच्यातूनही आपल्याला मध्वाचार्यांचं अवतार कार्य समजतं. त्यानंतर वायुस्तुती, वायुस्तुती म्हणजे वायूचा अवतार असणाऱ्या मध्वाचार्यांची स्तुती, असं त्रिविक्रम पंडितांचं मध्वस्तुतीपर स्तोत्रही आपल्याला उपलब्ध होतं. ही झाली मध्वाचार्यांच्या बद्दलची माहिती. मध्वाचार्यांनंतर त्यांनी त्यांच्या शिष्यांनी त्या संप्रदायाला पुढे नेलं आणि त्यांच्यातले शिष्यांमधले सगळ्यात महत्वाचे म्हणजे जयतीर्थ आणि व्यासतीर्थ, ज्यांनी जसं मधुसूदन सरस्वती हे अद्वैत वेदांताचे आचार्य होते, त्यांचं खंडन व्यासतीर्थांनी केलं. अशा पद्धतीने आपल्याला द्वैतवादाची धुरा पुढे नेणारे असे जयतीर्थ व्यासतीर्थ हे दोन आचार्य प्रसिद्ध आहेत. आणि सगळ्यात परिचित असणारे ते म्हणजे राघवेंद्र स्वामी. राघवेंद्र स्वामी जे मठ आहेत ते प्रामुख्याने माधव संप्रदायाचा प्रसार प्रचार करणारे असे मठ आहेत. यानंतर मध्वाचार्यांनी मी जसं म्हटलं की शैव आणि वैष्णव यांच्यातला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, कारण उडुपीच्या ठिकाणी अनेक ठिकाणी शिवमंदिर आहेत आणि त्यातलं एकच वैष्णव मंदिर किंवा श्रीकृष्णाचं जे मंदिर आहे त्या श्रीकृष्णाच्या मंदिरातल्या श्रीकृष्णाची स्थापना उडुपीमध्ये मध्वाचार्यांनी केलेली आहे. आणि त्या मंदिरामध्ये संक्रांतीच्या वेळेस एक 10 दिवसांचा खूप मोठा उत्सव असतो आणि तिथे आपल्याला शैव आणि वैष्णव एकत्र येऊन भगवंताची स्तुती गात असताना दिसतात. ही संपूर्ण मध्वाचार्यांचं तत्वज्ञान किंवा जो द्वैतवाद आहे तर त्याचे जे अनुयायी आहेत ते माधव जे अनुयायी आहेत त्या माधव अनुयायांनी मध्वाचार्यांची स्तुती आपल्या आपल्या स्तोत्रांमधनं गायलेली आहेत. अशी खूप स्तोत्र आज उपलब्ध होतात. वाङ्मयाच्या दृष्टीने सुद्धा ती स्तोत्र महत्वाची आहेत. आणि मी मगाशी जसं म्हटलं की नरहरी तीर्थ हे मध्वाचार्यांचे एक शिष्य होते. त्या शिष्यांनी म्हणजे नुसतंच संगीताचं ज्ञान होतं असं नाही, तर ते जे संगीताचं ज्ञान होतं त्या नरहरी तीर्थांनी यक्षगान नावाचा एक दक्षिणेकडचा संगीत प्रकार आहे, तो संगीत प्रकार उदयाला आला आणि त्या उदयाला येण्याचं कारण म्हणजे त्या नरहरी तीर्थांनी मध्वाचार्य आणि नारायण म्हणजे विष्णू यांची जी स्तुती केलेली जी स्तोत्र आहेत ती स्तोत्र त्या यक्षगानामध्ये गायली जातात. म्हणजे एक संगीत प्रकार दक्षिणेकडचा उदयाला येण्याचं कारण हे सुद्धा माधव संप्रदाय हे एक आहे. त्यानंतर फक्त संगीताच्या बाबतीतच नाही तर एक शासक म्हणून सुद्धा कलिंग देशाच्या राजाला मध्वाचार्यांनी अनुग्रह दिला होता आणि त्या कलिंग देशाच्या राजाने संपूर्ण प्रजा सुखी होण्यासाठी भगवंताची भक्ती करण्याचं बीज त्या जनतेमध्ये रुजवलं. म्हणजे शासक म्हणून सुद्धा त्याने उत्तम काम केलं, ते मध्वाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं असं म्हणता येईल. तर असे हे मध्वाचार्य आहेत. त्या मध्वाचार्यांची स्तुती अनेक ठिकाणी गायली जाते. मध्वाचार्य जसे अद्वैत वेदांताचे अगदी कट्टर आणि कट्टर काय म्हणता येईल खंडन करणारे असे म्हणून प्रसिद्ध किंवा टीकाकार म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी त्यांची दुसरी बाजू सांगण्याचा मी आज माझ्या व्याख्यानातून प्रयत्न केला आहे. तर त्यांची स्तुती त्यांच्या भक्तांनी गायलेली आहे. ते भक्त असं म्हणतात, जगी तत्ववादे आम्हा ज्ञान दिधले, हरिव्याप्त जगतासी सत्यत्व दिसले, मतीने नव्हे जागृतीने कळेल, भजा मध्वयोगी तुम्हा हरी मिळेल. म्हणजे हरीच्या प्राप्तीसाठी
मध्वाचार्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा किंवा मध्वाचार्यांची संशोधन वृत्ती आपण अंगी बाणवावी, अशा पद्धतीचं आचार्यांचं हे संपूर्ण चरित्र आहे. आणि त्यांचा दर्शनाचा आपण थोडक्यात आज परिचय करून घेतला आहे. भारतीय दर्शनाची जी काय म्हणता येईल, भारतीय दर्शनाचं सगळ्या जगाला जे आकर्षण वाटण्याचं कारण आहे की सगळ्यांना इथे सर्व समावेशकता या भारतीय दर्शनामध्ये दिसते. म्हणजे एकीकडे वेदांताचे वेगळ्या पद्धतीने विचार करणारे शंकराचार्य आणि एकीकडे त्याच रेषेच्या दुसऱ्या बाजूला असणारे मध्वाचार्य जे द्वैतवादाचं प्रतिपादन करतात, त्या दोनही आचार्यांना, सगळ्याच आचार्यांना भारतीय समाज मानसामध्ये महत्वाचा किंवा मोलाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. धर्मप्रचाराच्या बाबतीत किंवा तत्वज्ञान सांगण्याच्या बाबतीत किंवा संशोधन करण्याच्या बाबतीत या आचार्यांच्या मार्गदर्शनपर तत्वांवर आपण जाऊन प्रयत्न करून बघावा की हे आचार्य नक्की काय सांगतायत. एकाच मताचा अभ्यास केला तर माणूस समृद्ध होत नाही. अनेक मतांतर आपण समजावून घेतली तर आपल्याला जे मत योग्य वाटतं त्याच्यामध्ये दृढता येते आणि आपलं मत दृढ करण्यासाठी नक्कीच सर्व आचार्यांच्या तत्वज्ञानाचा आणि जीवनाचा अभ्यास करावा असं मला वाटतं. मला इथे व्याख्यानाची मध्वाचार्यांवर बोलायची आज माध्व जयंतीच्या दिवशी संधी मिळाली, याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. आणि उद्या आपण निंबार्काचार्य या विषयावर पुन्हा व्याख्यान ऐकूया. त्याबद्दल मला जे माहिती आहे ते आपण उद्या त्या विचारांचा आदान प्रदान उद्या करूयात. काही प्रश्न असतील या विषयांवर तर कोणाला विचारायचे असतील तर विचारू शकता, वेळ असेल तर. मुग्धा? हो, कोणाला काही प्रश्न आहेत का? तुमच्याकडे जो हँड रेजचा ऑप्शन आहे तो तुम्ही करू शकता आणि मग होस्ट त्याला अनम्यूट करेल. मॅडम, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे सुचिता बिल्हारे यांचा की 8 पदार्थ आणि त्यानंतरची स्लाइड पुन्हा दाखवाल का असं? 2 मिनिट मी दाखवते. हो. हे द्रव्य आहेत आणि त्या द्रव्यामध्ये त्यांनी जीव परमात्मा यांना पण द्रव्य मानलेलं आहे. किंवा लक्ष्मी जी भगवंताची शक्ती आहे ती पण द्रव्य म्हणून मान्य केली आहे. भगवंताचं प्रतिबिंब म्हणून हे पण द्रव्य म्हणून मान्य केलेलं आहे या तत्वज्ञानात. अजून एक आपल्याला प्रश्न आहे की नित्य आणि मुक्त जीव म्हणजे काय? सई यांनी विचारलंय. नित्य जीव म्हणजे ज्यांना भगवंताची, ज्याला आपण म्हणूया सायुज्य मुक्ती, म्हणजे संपूर्ण शरणागत, जे भगवंताशी एकरूप झालेत असं या तत्वज्ञानात म्हणता येत नाही, पण भगवंताच्या अत्यंत जवळ गेलेले असे जे जीव आहेत ते नित्य जीव मानले जातात. की आणि मुक्त जीव म्हणजे जे संत आपण ज्यांना म्हणू शकतो असे, म्हणजे त्या मुक्तीपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारे जे आहेत ते मुक्त जीव आहेत. पण मार्ग दाखवणारे म्हणजे त्यांना भौतिक देह आहे असं मान्य केलेलं नाही त्यांनी. ते त्यांना मोक्ष प्राप्ती झाली म्हणजे भगवंताच्या इच्छेने त्यांना मोक्ष प्राप्ती होणार आहे, झाली आहे अशा पद्धतीचे जीव फक्त. आणि नित्य म्हणजे त्यांना परत कधीच जन्म नाही, जन्मच नाही असे नित्य जीव आहेत. म्हणजे त्यांना जन्म मरण ह्या चक्रातच अडकलेले नाहीत, ईश्वराच्या इच्छेने ते नित्य आहेत. उदाहरणार्थ काही पुस्तकांमध्ये असं आहे की नित्य जीव म्हणजे जी काय म्हणता येईल देवीची रूप आहेत त्याला नित्य जीव माना वगैरे, पण ती खूप मतमतांतर आहेत आणि ती आपल्याला मान्य होत नाही. साई शंकरजी, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे.
मध्व संप्रदायाला वेदांतातील प्रथम संप्रदाय म्हणतात असं आपण म्हणालात. पण जर अद्वैत मताचा ऐकून नाही येत. साई शंकरजी, तुमचा बॅकग्राऊंड व्हॉइस खूप येतोय. एक मिनिट. मध्व संप्रदायाला वेदांतातील प्रथम संप्रदाय म्हणतात असं तुम्ही सांगितलं. पण कालखंड जर पाहिला तर अद्वैत संप्रदायाचा आधी दिसतो आपल्याला शंकराचार्यांचा. मग प्रथम संप्रदाय का हो, म्हणायचं हे नाही शंकराचार्यांचा कळलं. कालखंड आहे. हं? काय काय? मला असं म्हणायचंय की मध्व संप्रदायाला मग आपण प्रथम संप्रदाय असं का म्हणजे काळ वेदांतातील प्रथम संप्रदाय का मानायचं असं माझा प्रश्न. हा प्रथम संप्रदाय नाहीच आहे. 13व्या शतकातला कालखंड आहे आणि प्रथम संप्रदाय नाहीये. ब्रह्मवाद असं त्यांच्या मताला म्हणतात. माधव संप्रदायाचे जे लोक आहेत ते ब्रह्मवाद असं म्हणतात. द्वैतवादाचं दुसरं नाव ते ब्रह्मवाद असं देतात. तो प्रथम संप्रदाय आहे असं नाहीये. अद्वैताचा प्रथम संप्रदाय म्हणजे वेदांताचा प्रथम संप्रदाय म्हणायचा तर शंकराचार्य यांचा कालखंड खूपच आधीचा आहे मध्वाचार्यांचा. त्याच्यामुळे तोच प्रथम संप्रदाय म्हणता येईल आपल्याला, प्रसिद्ध संप्रदायांपैकी. अद्वैतजी, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हॅलो हॅलो हॅलो, त्यांचे 8 मठ कुठे कुठे आहे, कोणत्या कोणत्या क्षेत्रात आहेत? मध्वाचार्यांचे 8 मठ भारतातील कोणत्या कोणत्या क्षेत्रात आहेत? त्यांचा आढळतो उडुपी पाजक क्षेत्रामध्ये त्यांचा मठ आहे. आवाज जरा अडकला, परत सांगा. उडुपी आहे ना, तिथे पाजक नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये त्यांचा मठ आहे. आणि इतर जे मठ आहेत ते राघवेंद्र स्वामींचे मठ आहेत. ओके, अच्छा. आणि ते राघवेंद्र स्वामींचे जे मठ आहेत ना ते माधव संप्रदायाचेच अनुयायी असल्यामुळे ते माधव संप्रदायाचे मठ म्हणून ओळखले जातात. अच्छा, ओके, ठीक आहे. गॅलेक्सी म्हणून आहे, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हॅलो, हा, बोलू शकता तुम्ही. हॅलो हॅलो, हा, तुम्ही बोलू शकता. हा, मी भागवत बोलते, बोलू का? हा हो, हा, हो, बोला. मला एक विचारायचं होतं की मागे मी एकदा मध्वाचार्यांचा फोटो बघितला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी डोक्यावरती काहीतरी टोपली होती आणि मागे हयग्रीव म्हणजे घोड्याचं चित्र होतं असं. तर ते मध्वाचार्यांचंच होतं बहुतेक असं मला वाटतं. तर ते बरोबर आहे का, आणि असेल तर असं का बरं होतं? हयग्रीवाच्या बाबतीत म्हणजे काही जण म्हणतात की ते हयग्रीव आणि मध्वाचार्य असं एकत्र चित्र असतं. पण वायूचा अवतार असल्यामुळे ते असण्याची शक्यता आहे. पण याच्याबद्दल मला सुद्धा वाचून सांगावं लागेल. म्हणजे ते नक्की तुम्ही मला चित्र पाठवलं तर मग त्याच्यावरून बघून किंवा काही अभ्यास करून कोणाला तरी विचारून मी सांगेन नक्की. मला पण आता नक्की नाही सांगता येणार ते तसं का असेल. सई, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. मॅम, आवाज येतोय? हो, येतोय. हा, मला असं विचारायचं आहे की कोण कुठल्या संप्रदायातलं आहे किंवा तो संप्रदाय म्हणजे कसा निवडला जातात ते की हे या संप्रदायाचे आहेत? कसं आहे, संप्रदाय निवडणं प्रकारपेक्षा कसं असतं आपल्याकडे आता जसं भागवत किंवा वारकरी संप्रदाय आहे.
तर ते असं निवडला जात नाही. एखाद्या मताचा पगडा त्या व्यक्तीवर बसतो आणि मग त्याला त्याची मतं पटायला लागतात आणि ती मतं पुढे समाजामध्ये आणण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि त्या संप्रदायाकडे आकर्षला जातो, असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे हेच खरं किंवा हाच संप्रदाय बरोबर असं आपण सांगू नाही शकत, किंवा तसं सांगू नये. रादर माणसाने आपल्याला काय बरोबर वाटतं आहे ते ओळखून मग त्या संप्रदायाकडे काही माणसं आकृष्ट होतात. आणि काही माणसं जसं आपल्याकडे आहे ना की आई वडिलांनी सांगितलं ती पुढे परंपरा चालू होते आणि मग त्या परंपरेतनं लोक त्या संप्रदायामध्ये प्रविष्ट होतात. अशा पद्धतीचा पण विचार त्याच्या मागे आढळतो. निवासी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. अवतार कार्य सांगणारे जे ग्रंथ आहेत श्रीमद व विजय आणि मंजरी, त्याचा मराठीतून अनुवाद आहे का? पुस्तक अवेलेबल आहे का त्याचं? कुठलं? कोणाचं? मध्वाचार्यांचा अवतार कार्य सांगणारे जे ग्रंथ आहेत श्रीमद व मध्व विजय नावाचा ग्रंथ आहे तो. मराठीतून अनुवाद केलेला आहे. पूर्ण अनुवाद नाही, मध्वाचार्यांवरचा एकच काय म्हणते पुस्तक मराठीत उपलब्ध आहे, ते म्हणजे देणे प्राणेशाचे हे पुस्तक आहे. वादिराज लिमये यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी श्रीमद व विजय या ग्रंथाच्या आधारावर नारायण पंडितांनी लिहिलेल्या रचना जी आहे ती संपूर्ण त्या ग्रंथावरच आधारित केलेली. देणे प्राणेशाचे हे पुस्तकाचं नाव आहे. वादिराज लिमये का? वादिराज लिमये. ओके, ठीक आहे, धन्यवाद. मराठीत ते एकमेव पुस्तक आहे. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? पंडित सरांना विचारायचं आहे की संप्रदायाची सुरुवात कशी झाली आणि केव्हा कुठून झाली? अरुण पंडित सरांचा प्रश्न आहे. सर तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला आणि तुम्ही विचारू शकता स्वतः, म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित मांडता येईल प्रश्न. हॅलो, मी सांगू का? नाही सर बोलतायत मॅडम, एक मिनिट. अच्छा अच्छा. हॅलो, अरुण पंडित सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे मी. त्यांना बहुतेक अनम्यूट व्हायला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. मी सांगते, हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. का बरं सांगते? अच्युत प्रेक्ष हे जे मध्वाचार्यांचे गुरु होते ते अद्वैती आहेत. अद्वैती होते म्हणजे अद्वैत वेदांताचा आचरण करणारे, अद्वैत वेदांत सांगणारे असे अच्युत प्रेक्ष होते. त्यांचे शिष्य असणारे मध्वाचार्य द्वैतवाद सांगतात. म्हणजे गुरु अद्वैत तत्वज्ञानाचं काय म्हणता येईल आचरण करणारा असा गुरु आहे आणि जो शिष्य आहे त्याने आपलं वेगळं मत तयार केलं आणि द्वैतवाद तयार केला. म्हणजे अच्युत प्रेक्षांना अनेक प्रश्न मध्वाचार्यांनी त्यांच्या काय म्हणता येईल शिक्षणाच्या वेळी विचारले आहेत आणि त्या प्रश्नांची कदाचित उत्तरं त्यावेळेस अच्युत प्रेक्षांना सापडली नसावीत. तर शिष्याला उत्तर देता आलं नाही म्हणून शिष्याची जिज्ञासा त्या गुरुनी अजिबात झाकवली नाही. त्याची जिज्ञासा जागृत ठेवली आणि त्याला पुढे एक मत घेऊन यायला प्रवृत्त करणारा असा तो गुरु होता. म्हणजे अच्युत प्रेक्ष हे अद्वैत मताचे किंवा अनुयायी जरी असले तरी सुद्धा त्यांनी मध्वाचार्यांना स्वतंत्र विचार करण्याची किंवा स्वतंत्र मत प्रकट करण्याची त्यांची जी वृत्ती होती ती थोपवली नाही. म्हणजे माझंच कर अशा पद्धतीची ती वृत्ती नव्हती. तू वेगळा विचार करू शकत असशील तर कर आणि तो वेगळा विचार समाजापुढे मांड तुझ्या पद्धतीने. त्याला अनेक तार्किक मुद्दे पण त्यांनी मध्वाचार्यांनी दिलेले आहेत आणि त्यांचा तर्क इतका परफेक्ट असायचा वादाच्या वेळी
की त्यामुळे मध्वाचार्यांची छाप पडायची आणि अच्युत प्रेक्षकांनी हे नंतर मान्य केलं होतं. त्यांनी स्वतःचा अद्वैत मत नंतर म्हणजे टाकून दिलं होतं आणि शिष्याचं मत स्वीकारलं होतं की नाही याविषयी आपल्याला काही माहिती मिळत नाही. पण अच्युत प्रेक्ष हे मुळात अद्वैत संप्रदायाचे होते असंच सांगितलेलं आहे. म्हणजे गुरु एका संप्रदायाचा आणि नंतर शिष्य एका संप्रदायाचा, अशा वेगळ्या पद्धतीने भारताच मध्ये हा विचार होऊ शकतो असं मला नेहमी वाटतं. कारण गुरुनी नेहमी एक मार्ग दाखवायला हवा, पण तोच मार्ग सत्य हे शोधायचं काम शिष्याचं आहे. आणि त्या शिष्याला कधीही तू चुकीचा आहेस किंवा तू बरोबर आहेस असं न सांगता स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये विकसित करणं हे गुरुचं महत्वाचं काम अच्युत प्रेक्षांनी मध्वाचार्यांच्या बाबतीत केलं असं आपल्याला दिसून येतं. पूर्णिमा जी एक आहेत त्यांचा प्रश्न आहे की वेदांत म्हणजे काय ते परत एकदा सांगाल? वेदांत, वेद अंत, वेदाचा अंत म्हणजे शेवटचा भाग. भारतीय दर्शनामध्ये समजा आपण असं म्हणूयात की वेद जो आहे 4 वेद, तर त्या वेदाचं संहिता, ब्राह्मण, अरण्यक असं असतं आणि शेवटी वेदाच्या येतात ती उपनिषद येतात. उपनिषद ही तत्वज्ञान सांगणारा भाग आहे. तर ते जे तत्वज्ञान आहे त्या उपनिषदांवरून बादरायण व्यासांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली आणि त्या ब्रह्मसूत्रांना वेदांत सूत्र असं म्हणतात. म्हणजे वेदाचा जो अंतिम भाग उपनिषद, त्या उपनिषदांवर आधारित असणारी जी सूत्र ती म्हणजे ब्रह्मसूत्र. याच्यावर जे कोणी विचार करतात, टीका करतात, भाष्य करतात असे जे आचार्य आहेत त्यांना वेदांताचे आचार्य असं म्हणतात. म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषदांवर केलेलं भाष्य असं आपण म्हणू शकतो. अजून कोणाला प्रश्न आहेत काही? मॅडम फक्त मध्वाचार्यांचं चरित्र असणारं जे मराठी पुस्तक आहे तर त्याचं तुम्ही नाव चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता का? ते सांगू का परत? देणे प्राणीशास्त्री, हा देणे प्राणीशास्त्री, वादिराज लिंबे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? बहुतेक तरी नाही आहेत मॅडम कोणाचे प्रश्न. एकच मिनिट. अद्वैतजी तुम्हाला अनम्यूट केलंय. मध्वाचार्यांचे महानिर्वाण कधी झाले? मी जसं मगाशी म्हटलं ना, माघ नवमीला. माघ नवमी. माघ नवमी. यात्रांच्या सांगितलं. मला ऐकू येत नाही आहे व्यवस्थित. आवाज ब्रेक होतोय. हॅलो अद्वैतजी. हो, आवाज ब्रेक होतोय तुमचा. हॅलो हॅलो, हा आवाज येतोय तुमचा. माघ वद्य नवमी. हॅलो, हा रुपाली मॅडम आवाज येतोय तुमचा. मला त्यांचा प्रश्न कळला नाही. तू परत सांगतेस का प्रश्न काय तो? त्यांचा प्रश्न असा आहे की मध्वाचार्यांचा महानिर्वाण कधी झाला, म्हणजे माघ वद्य नवमी असं काहीतरी ते म्हणत होते. माघ शुद्ध नवमीला त्यांनी अंतिम माघ शुद्ध नवमी.
त्या दिवशी त्यांचं काय म्हणता येईल निर्वाण झाला असं म्हणता येईल, कारण की त्यांनी अवतार कार्य संपवलं मध्वाचार्यांनी असं म्हणता येईल. कारण वायूचा अवतार होता. विजयादशमीला त्यांचा जन्म सांगितलेला आहे आणि माघ शुद्ध नवमीला त्यांनी अंतिम यात्रा केली असं म्हटलं जातं, असं मानलं जातं. म्हणजे अजून कोणाचे काही प्रश्न दिसत नाहीयेत मला, तर मग आपण थांबूयात आता. हा, आपल्याला रुपाली मॅडमने इथे दाखवलेलं आहे की माघ शुद्ध नवमी अंतिम यात्रा. हॅलो रुपाली मॅडम, आवाज येतोय तुम्हाला? मला येतोय आवाज व्यवस्थित. ओके, मग थांबूयात आपण आता. कोणाचे काही प्रश्न आहेत का अजून? बहुतेक तरी नाहीयेत. तर मग आपण आज थांबूया तिथे. धन्यवाद रुपाली मॅडम. आणि आपले जे श्रोत्रे वर्ग आहेत तर त्यांचेही मी आभार मानते. आणि आपण उद्या भेटूयात एक नवीन संप्रदाय बद्दल ऐकण्यासाठी संध्याकाळी 6:30 वाजता.